मी उपस्थित आहे आता सानपाडा या ठिकाणी. म्हणजे माणसांच्या जीवनाशी खेळ, आरोग्याच्या जीवनाशी खेळ कसा चालू आहे हे मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण दाखवते. ही जी फॅक्टरी आहे ती आंब्याची तुम्ही फॅक्टरी बघा. हे एवढ्या पद्धतीचे आंबे, अजून ह्या साईडला पण आंबे आहेत ते पूर्ण, आणि हे पूर्ण म्हणजे मला तुम्ही हे आंब्याचं गोडाऊनच घातक रसायन त्यासाठी यूज केलं जातं. आमच्या माणसांनी ह्या ठिकाणचा हा स्कॅम उघडकीस आणलेला आहे. इथे बघू शकता की भरपूर म्हणजे 10 लाखाच्या वर इथे मुद्देमाल आहे. ते बघा, हे आंब्यांची अशी अवस्था होते. जर एक केमिकल मारलं तर विचार करा, जर माणसाने हे खाल्लं तर माणसांची अवस्था कशा पद्धतीने होणार आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की केमिकल कोणतं यूज केलं जातं या ठिकाणी. हे बघून घ्या, हे केमिकल आहे. हे जे केमिकल आहे हे डायल्यूट करून, हे केमिकल डायल्यूट करून ह्या पद्धतीने त्यामध्ये हे करून हे डायल्यूट करून असं आंब्यावरती फवारणी केली जाते. ह्याच्यामुळे काय होऊ शकतं माहिती का, की आईचं इरिटेशन, रेडनेस, वॉटरिंग, स्किन इरिटेशन, बर्निंग, हेडॅक, असे भरपूर म्हणजे कॅन्सरच्या इथपर्यंत आजार ह्या गोष्टीमुळे होऊ शकतात. म्हणजे मला सांगा, हे स्प्रे आंब्यावरती स्प्रेड केल्यानंतर तुम्ही बघता आंब्याची अवस्था कशी झाली, तर विचार करा हे माणसांनी खाल्ल्यानंतर माणसांची अवस्था कशा पद्धतीची होणार आहे. म्हणजे हा सरासर आपल्या जीवाशी चाललेला हा जिवंत खेळ चालू आहे या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा फ्रॉड ओपन केलेला आहे. जे माणसांच्या जीवनाशी खेळण्याचा, त्यांना खाण्यातून विष देण्याचा जो प्रकार इथं उघडकीस आणलेला आहे, तो प्रकार कुठे झालाय तर बघून घ्या. द बिल्वर असोसिएशन दोन अँड गुरु मंदिर, म्हणजे ज्या ठिकाणी आपण देवी देवतांना आपलं आदराचं स्थान देतो, ज्या ठिकाणी आपण सगळ्याच धर्माचा आपण आदर आणि समभाव व्यक्त करतो, अशा ठिकाणी अशा मंदिरामध्ये जर माणसांना विष पेरण्याचं आणि माणसांना त्या अन्न पदार्थांमधून विष देण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू आहे, तर हे कितपत योग्य आहे ते तुम्हीच सांगा आम्हाला.